प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहत आहात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये ओझरच्या स्वामी मंदिरा संदर्भामध्ये जी काय वादावादी झाली, अरुण महाराज कुलवडे यांच्यावर जो काय कथित हल्ला झाला, कथित या अर्थाने म्हणतो जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टीला संशयित म्हणणार. त्यावेळेला सुनील कवडे, त्यांच्या पत्नी पोलीस पाटील प्रीती कवडे, त्यांचा मुलगा यश कवडे यांच्या एकमेकाच्या परस्पराविरोधात गुन्हे दाखल झाले. महाराजांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण ते समजून घेतलं. महाराजांचं म्हणणं ही 2 गुंठे जागा मी विकत घेतली, तिथं मंदिर माझं आहे, मला मारहाण केली, माझ्या आईला धक्काबुक्की केली. त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाले. ओझरगावच्या पोलीस पाटील प्रीती कवडे यांचं पोलीस पाटील पद गेलं. जोपर्यंत या घटनेचा, या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. आता पुढे काय काय होईल तो भाग वेगळा आहे. पोलीस प्रशासन, संबंधित विभाग त्याच्यावर योग्य तो निर्णय घेईल, कोर्टात पुढे जाईल किंवा त्यांच्यामध्ये समझोता पण होईल, काही पण होऊ शकतं. पण वस्तुस्थिती काय आहे? सुनील कवडेंच्या भाऊजाईच्या नावावर ती जागा आहे असं महाराजांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर मागची जी जागा आहे ते डॉक्टरांच्या मिसेस यांच्या नावावर आहे. असं असतानाही सुनील कवडे त्यांना त्रास देतात असं अरुण महाराज कुलवडे यांचं म्हणणं आहे. सुनील कवडे यांचं पोलीस स्टेशनला आपण म्हणणं जाणून घेतलं. तिथली परिस्थिती त्यांनी सांगितली. नेमकी ट्रस्ट संदर्भामध्ये काय घडलं, यांचे कॅमेरे फुटले, लाईट फुटली, सुनील कवडेंनीच फोडले की समोरच्या मंडळींनी काही गोंधळ घातलाय. वस्तुस्थिती लोकांपुढे मांडण्याचा आपला प्रयत्न आहे. आपण सुनील कवडेंची बाजू घेणार नाही. ते जे स्वामी समर्थ मठाचे विश्वस्त आहेत अरुण महाराज कुलवडे यांनाही आपण टार्गेट करणार नाही. जे सत्य आहे ते लोकांपुढे आपल्याला मांडण्याचा प्रयत्न आहे. भाऊ नमस्कार. नमस्कार. बाजूला जे मंदिर आहे तुमच्या घरापुढे कोपऱ्यावर स्वामींचं मंदिर आहे, देवाचं कार्य आहे. 2 गुंठे क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं बांधकाम केलेलं आहे. ती तुमच्या मला वाटतं भाऊजाईंची जागा आहे. मग असं सगळं असताना त्या दिवशी नेमकं काय घडलं आणि तुम्ही तिथे का गेला होतात? नाही, ते अर्धसत्य सांगतायत. तो 7/12 माझ्या आणि माझ्या मुलाच्या नावावर आहे. तो 1 हेक्टर 54 55 आरचा जो 7/12 आहे, म्हणजे ज्या जागेवर मंदिर आहे ती जागा का? ती जागा सुनील जयसिंग कवडे, अर्चना मनोहर कवडे आणि यश सुनील कवडे आमचा तिघांचा कंबाईन झाला. तुम्ही चुकीचं बोलतोय. ज्या ठिकाणी मंदिर आहे 2 गुंठ्यामध्ये, मंदिर ती जागा अरुण कुलवडे यांच्या नावाने आहे. ती जागा नाही, ती जागा नाही, ती जागा अजिबात त्यांच्या नावावरती नाहीये. जे आम्ही मोजण्या केलेल्या 2 गुंठ्याचा 7/12 कुठे? तो 7/12 होऊच शकत नाही. तुकडे दाखवलंय त्यांनी. झाला तो सगळे बेकायदेशीरपणे झालाय. तुकडेबंदी कायद्याचा त्यांनी त्या उल्लंघन करून तो तुकडेबंदी कायदा नव्हताच. नाही, तुकडेबंदी कायदा केव्हापासून 2 गुंठ्याचा झाला कसा? होऊच शकत नाही. 11 गुंठ्यापेक्षा कागद म्हणजे प्रशासनाला हाताशी धरून केलंय. हाताशी धरून केलेलं आहे. तुम्ही जबाबदारीने बोलतोय? हो, जबाबदारी, पूर्ण जबाबदारीने बोलतोय. आता परिपत्रक आलंय शासनाचं नवीन, जर घर बांधण्यासाठी, तेव्हा तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. जमिनीची मोजणी न करता इमारत बांधलेली आहे ती संपूर्ण. चला आता आपण थोडंसं पुढे जाऊ. ज्या ठिकाणी त्यांनी तो त्याचा भाग अर्धवट राहिला. आता ती जागा रामसिंग कवडे यांनी मंदिरासाठी पहिले 1 गुंठे जागा दिली, तिथे मंदिर बांधलं. ही सर्व व्यवस्था माझ्या गोठ्यात व्हायची. यांची जेवण, गाई हे सगळं येत होतं मागच्या बाजूला व्हायची. तर तिथे दारू पिऊन एकदा मारामाऱ्या झाल्या. त्या दरम्यानच्या काळात मी याला, कोण दारू पिलो काही तिथे मी नव्हतो इथे. तर मी जेव्हा आलो तेव्हा माझ्या कामावर, शेतीच्या कामावरची माणसं म्हटले इथे दर गुरुवारी हे होतं. मागच्या गुरुवारी इथे काही लोक दारू पिले आणि मारामाऱ्या झाल्या. तर मी कुलवड्यांना बोलवलं, म्हटलं हे बंद करा. जर दारू पिऊन इथे जर असं होत असेल तर तुमच्या गोठ्यातली जेवणावळ बंद झाली. मग ते इमारत बांधायला निघाले. म्हटलं मंदिर आहे तिथपर्यंत ठीक आहे, तुम्ही हे करा. मग त्यांनी अजून 1 गुंठे जागा वाढून घेतली. कोणाकडून? रामसिंग कवडेंकडनं, तिथे इमारत बांधण्यासाठी. रामसिंग कवडेंनी त्यांना ती जागा विकली नाही, त्यांनी जागा दिली. मग गोंधळ चालू झाले त्यांचे. रामसिंग कवडेंनी फुकट दिली का विकत दिली? फुकटच दिलेली आहे जागा. त्याचं काय असेल ना, बक्षीसपत्राने दिलेले, बक्षीसपत्राने दिली. परंतु त्यात कंडिशन अशी होती की जो वरचा माळा आहे, बाजूची इमारत जी बांधणार, तो रामसिंग कवडे यांना द्यायचा आणि 2 फ्लोर यांनी वापरायचे. ह्या गोष्टीला साक्षीदार स्वर्गीय आमचे माजी अध्यक्ष शास्त्री नाना कवडे, राजेंद्र कवडे, राजू कवडे हे साक्षीदार त्या गोष्टीला. वरचा फ्लोर तुम्ही आजही पाहाल तो रिकामा ठेवलेला आहे, तो रामसिंग कवडे यांच्यासाठीचा आहे ठेवलेला. तिथं ते काहीतरी पूजा अर्चा करतात ना लोक? नाही, 2 फ्लोर वापरतात ते. 2 फ्लोर वापरतात. वरचा फ्लोर तो रामसिंग कवडेसाठी. तर गणेश कवडेने मधल्या काळात आमच्या भावांमध्ये भांडणं लावली. आमची 16,000ला
2016 मध्ये केस झाली. तेव्हा पण माझ्या डोक्यात काठी वगैरे मारलेली होती. कुणी? आमचे आमच्या भाऊकीतला वाद होता. घरकातला. मग आम्ही मोजणीसाठी गेलो. सरकारी मोजणी झाली. त्यानंतर प्रायव्हेट मोजण्या केल्या करायच्या ठरवलं. आम्ही 175 एकर मोजलो. त्यानंतर 4 वेळा आमचे दोन्ही सर्वे नंबर मोजले. आमच्या भावकीची, आमची स्वतःची कुटुंबाची जागा इथे 24 एकर आहे. त्याच्या समोर आमचं एक मंदिर आहे, महादेवाचं मंदिर जुनं, 100 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे. मला त्याचा जीर्णोद्धार करू द्यायचा नाही यांना. आणि हे बाकी गोष्टी वाढत चालल्या. राहिला विषय तो वरचा फ्लोअर त्यांना द्यायचा, तोच त्यांनी शब्द फिरवला. कागदात लिहिलेलं आहे? नाही, हे साक्षीदार होते. ती जागा देताना जे लोक आहेत, तोंडातोंडीच व्यवहार झालेला आहे. हा कायद्यात धरून नव्हता व्यवहार. हा आता तो जो वरचा मजला आहे ते महाराज तुमच्या भाऊजाला देत नाहीत का? नाही देत. का? त्याला वेगळा जिना करून द्यायचा, एका बाजूने लोखंडी. हे ठरलेलं आहे. आता जरी शास्त्री नाना जरी वारले असतील, वाद होतो का? शास्त्री नाना वारले असतील, नाही, हा विषय सांगतो तुम्हाला. हा अनियमित कसा आहे या सगळ्या गोष्टी बाबतीत. आणि दरम्यान मोजणी झाल्यावर हे क्षेत्र सगळंच माझ्या याच्यात निघालेलं आहे. एन्क्रोचमेंट क्षेत्र तुमच्याकडे आलं, तुमच्या 2 भावांमधला विषय आहे. हो, तुम्ही तुमच्या भाऊजाईंना सांगायचं ना. हो, त्यांना सांगितलं माझ्याकडे आलंय. त्यांनी पण त्यांना सांगितलेलं या गोष्टी तुम्ही सोडवा, तर कुलवडे माझ्याकडे आले. नाही, मला महाराजांनी असं सांगितलं. मोजणी झाल्यानंतर महाराजांनी मला असं, मला एक मिनिट थांबवतो, की संबंधित व्यक्ती म्हणजे ज्यांच्याकडनं त्यांनी ते 2 गुंठे जागा घेतली, ते असं म्हणाले की जर हे 2 गुंठे क्षेत्र समजा सुनील कवड्यांचं निघालं तर इथं मंदिर बांधलंय, मी माझ्या जमिनीतील इतर 2 गुंठे त्यांना काढून देते. मग असं असताना तर इथं मंदिर बांधलंय, तर तुम्हाला ती जागा कशाला पाहिजे? मला अजिबात ती जागा नाही पाहिजे. पहिलं मान्य करणार का ती माझी जागा आहे? असेल तर मान्य केलं पाहिजे. मग मान्य जर करत नसेल तर बदली जमीन त्याशिवाय निघेल का? पहिलं सुनील कवडेची जागा तिथं आहे हे मान्य करा. ते आता म्हणता येत ना, जर असेल तर आपण. नाही, बाकी इथे बोलतात हा. अच्छा. आणि गणेश कवडे मग खामका उपटून टाकतोय. मग म्हणजे ते चुलती का वहिनी? वहिनी. ते कुठे राहतात? त्या भाड्याच्या घरात राहतात. का बरं असं? त्यांना घर नाहीये. हा मजला त्यांना जाणार होता, हे देत नाहीत. फसवले आमच्या वहिनींना. त्यांना भाऊ वारले दरम्यानच्या काळात, त्यांना फसवलेलं आहे. तुम्ही त्यांना विचारू शकता हे ठरलेल्या गोष्टी. ह्या नोंदीसाठी त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. काही ठरल्याशिवाय त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे का या गोष्टीला, तिथे इमारतीला? तर ज्या दिवशी जे काय घडलं, खरं खोटं तुम्हाला, विश्वस्तांना आणि बाकी सगळ्यांना माहिती, नेमकं त्या दिवशी काय झालं? आता पहा, आमची सेवेकरांवर तक्रार नाही. आमची तक्रार आमच्या इथे झालेला प्रकार आहे. परंतु नाही, पहिली चर्चा तिकडची का इकडची? पहिली सेवेकराची, मंदिरामधली. तिथं काय झालं? तिथे मी जेव्हा गेलो, तिथे मी त्यांना सांगितलं आवाज गेले हे मान्य? हो, मान्य आहे, मी गेलो. परंतु माझ्यावर केस करता मुलावर आणि माझ्या बायकोवर केस झालेली ही खोटी. तुम्ही गेले होते? मी गेलो होतो. तुमची बायको गेली होती? नाही, मी एकटा गेलो होतो. माझी बायको गेली होती 12 तारखेला. त्यांना हात जोडून विनंती ज्या दिवशी प्रकार घडला, त्या दिवशी अजिबात नाही. त्या दिवशी कोण गेलं होतं? तेच गोष्ट तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगतोय. कुलवडे पाठीमागे आपल्याकडे ओझरचा देव आहे, हो, बाजूला स्वामी समर्थ आहे. आपण चर्चा करू, अतिशय स्वच्छ आणि खरी करू. नक्कीच नक्कीच. तुम्हाला त्या दिवशी ओतूर पोलीस स्टेशनला तुम्ही होता. कुलवडे, अरुण कुलवडे आहेत, यांनी 4 वेळा स्टेटमेंट दिली. त्यांनी स्टेटमेंट दिलं, पोलिसांनी रेकॉर्ड केलं, ते फाडलं. हे शब्द 2 शब्द टाका. ॲक्यूज जो आहे, जो तक्रारदार आहे, जबाब त्याचा आहे की समाजाने प्रेशर देऊन वकिलांनी 4 शब्द सांगून हे करायचा? नाही, अर्थात ज्याच्याबद्दल घडलं तोच जबाबदार. फिर्यादी. मग 4 वेळा स्टेटमेंट का बदलले? काही जण का आले? पार इथपर्यंत आलं होतं. एक ग्रस्त सदग्रस्त तिथे असा बोललाय, काय चुत्यागिरी लावली, आम्हाला त्यांना अटक पाहिजे, यांचं पोलीस पाटील पद गेलं पाहिजे, असं लिहा. तर ते संबंधित. एक मिनिट थांबवतो, आपण ती चर्चा पुढे करू. हां, तुम्ही स्वामी मंदिरात गेलात रात्री, तिथं नेमकं काय घडलं? तिथं अरुण कुलवडेंबरोबर माझं बोलणं झालं. तुम्हाला वारंवार सांगून तुम्ही का हे करताय? तर त्यांनी हेच सांगितलं. ते माझ्या जबाबात पण क्लिअर आहे, तुम्हाला FIRच्या जबाबात दिसेल. ते हे गणेश कवडेने आम्हाला अशा पद्धतीने सांगितलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्याशीच बोलायचं. अच्छा, म्हणजे ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे? हो, त्यांनी आम्हाला सांगितलं हा आवाज ह्याच व्हॉल्यूम मध्ये राहील आणि असंच राहील, तुम्ही त्यांच्याबरोबर बोलायचं. मग गणेश कवडेंशी का नाही बोल? गणेश कवडे काय भाई आहे काय? बोलायला काय? भाईचे अध्यक्ष. हे 2 पार्ट वेगळे. तुम्ही जर त्या ट्रस्टवर अध्यक्ष आहात, जर तिथं हे विश्वस्त असतील, ते जर म्हणत असतील अध्यक्षांशी बोला, गणेश कवडेंशी बोला. हा जर भाई जर नसेल तर यांनी मोजणीचे खांब का उपटलेत, हे का मार्किंग का बुजवल्यात, काय पुरावा? हा, काय पुरावा? सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी. सगळे खांब होते तिथे गायब केलेले आहेत आणि हा 1.5 महिन्यापासूनच हा गोंधळ घालतोय. गणेश कवडे का मागे लागला याचं मी विस्तृत सांगेल तुम्हाला.
पहिला पार्ट आहे, जी माझ्या कुटुंबावर जी तक्रार दाखल झाली. अरुण कुलवडेंनी स्टेटमेंट दिलं, झालं. पहिल्या लोकांनी मागे प्रॉम्प्टिंग केलं, परत ती जबाबाची कॉपी बाहेर दिली, आम्हाला ही 4 वाक्य बदलून पाहिजेत. कोण बोलते हे? त्यांच्याबरोबर आलेले लोक. पाठीराखे. आणि हे तुम्हाला त्या कॅमेऱ्यात दिसेल पोलीस स्टेशनच्या. मी जर यात एकही शब्द बोलत असेल, आम्ही मागे बसलो, जे कोणी असेल. मग एखाद्या विरुद्ध तक्रार घेताना 100 माणसांनी हा ठरवून केलेला प्लॅन नाही वाटत? अरुण कुलवडे खोटं बोलतात असं म्हणायचे? अरुण कुलवडेंवर प्रेशर टाकतायत लोक, तुम्ही असंच लिहून द्या. अरुण कुलवडे खोटं बोलतात? खोटंच बोलतात. त्यांनी जर त्या जबाबावर सही केली म्हणजे खोटंच बोलतायत. जर त्यांनी 4 लोकांनी सांगितलेला जबाब जर रेकॉर्ड झालेला आहे, तुम्ही कुलवडेंना का मारलं? हा, कुलवडेंना अजिबात मारलेलं नाही. ते जे दाखवतात मारलेलं, ते स्वतः हाय शुगरवाले आहेत. त्यांच्या पायाचं एक बोट कापलेलं आहे, त्यांना काही स्वेलिंग्स असतात, जे हाय शुगरवाल्यांना जे त्रास आहेत ते असतात. यांनी तिथल्या मेडिकल ऑफिसरवर सुद्धा मला कळते त्यांनी प्रेशर आणले, तुम्ही असंच लिहून द्या, स्वेलिंग लिहून द्या, हे लिहून द्या. जे त्रास एका हाय शुगरवाल्याला आहेत ते त्यांना होते. आणि त्याचे मेडिकल सर्टिफिकेट पण सुद्धा मी आणलेले आहेत. त्या आजींचं मेडिकल सर्टिफिकेट आणलेलं आहे. काहीच नसताना हे फक्त हात हे केलेलं. जर मारलं, पाटलांनी त्या 80 वर्षाच्या आजींना धक्काबुक्की करावी. अहो, त्या आजी आता सपोर्टनी चालतात. धक्काबुक्की केली, इतकी ठिसूळ झालेली आहे ह्या वयात, काहीतरी तर मेडिकल रिपोर्टमध्ये येईल. आणि हा गणेश कवडे सांगतो अंगावर कपडे ठेवले नव्हते असं मारले महाराजांना. हा, महाराजांना, आजींना. तिथे कॅमेरे असतील ना? असतील. पोलीस चौकशी करतील त्याची. हा, याला कोणी सांगितलं हा हे करायला? अशी काहीतरी गणेश कवडे तिथले अध्यक्ष आहेत, त्यांना तिथं बोलण्याचा अध्यक्ष म्हणजे त्यांनी काही बोलायचं. काही काय मग काही ते जे बोललेत, अंगावर कपडे नाही, लाथाबुटांनी मारले, काहीतरी पुरावा दिला पाहिजे ना त्यांनी. प्रश्न नाही. आणि हा झाला जबाबाचा प्रश्न. आता तुम्ही तिथं किती वाजता गेले होते? तुम्ही सिंगल? 10:30च्या आसपास. त्यांना काय सांगितलं? हा वारंवार तुम्हाला सांगतोय, हा आवाज नाही शक्य होणार, तुम्ही पूजेसाठी लावा, इतर प्रोग्रामसाठी नाही चालणार ही गोष्ट. समजा आता तिथं मंदिर आहे, ते कोणाचं असेल, कोणाचं निघेल, हा भाग पुढचा आहे. एक देवाचं नाही, जागा पवित्र काम होतोय. नाही, माझं विनंती अशी होती की समजा त्यांनी आवाज कमी ठेवला तर मार्ग निघू शकतो ना? हो, नक्कीच निघू शकतो. आम्ही वेगळं काय सांगितलंय? मी वेगळं काय सांगितलं? ते म्हणाले काय असेल तर गणेश कवडेंना सांगा, मला सांगायचं नाही. अरे इथं काम करतो 7/12 कोणाच्या नावावरती? 7/12 कोणाच्या नावावर आहे? अर्थात अरुण कुलवडेंचंच. मग हे असं उत्तर कसं देऊ शकतात? चूक आहे. आणि त्यात त्यांनी ज्यांच्याकडनं घेतलाय त्यांनी त्यांना विचारायला पाहिजे, जर इथपर्यंत एन्क्रोचमेंट मध्ये निघतोय तर तुम्ही मला कोणती जागा दिली? प्रश्न नाही. ते 2 गुंठे एक तर इलिगल जमीन घेतली, ती एन्क्रोचमेंट मध्ये झालेली आहे. बांधकाम करताना सगळ्यांना परवानग्या लागतात, 4 परवानग्या लागतात. यांनी घेतल्यात का? यांनी तुकडाबंदीचं हे घेतलंय का? आणि परवानगी म्हणजे ग्रामपंचायतीची ना? पंचायत नाही, तुकडाबंदी त्याला यानेच करावं लागेल. तुकडाबंदी जायचं असेल तर यानेच करावं लागेल. बांधकाम करायला यानेच करावं लागेल तुम्हाला. खेड्यामध्ये आपण जनरली पंचायतीमध्ये नाही, गावठाणमध्ये असं जबाबदार संस्थेने स्वतःचं घर बांधताना शेतीच केली पाहिजे. ती तुम्हाला तुमच्या शेड्यूलला ती प्रॉपर्टी येणार म्हटल्यावर तुम्ही ती तुमची पेपर क्लिअरच पाहिजेत. तुमचं म्हणणं ती जागाच त्यांची नाही. गणेश कवडेला कळतं काय हो? तो 8वी नापास माणूस, त्याला काय कळतं या गोष्टी? त्याला कळतं बायलॉज काय. शिक्षण किती? मी मास्टर केलेलं आहे. म्हणून त्यांचं 8वी नापास करता? अर्थात तो वागतोय ज्या पद्धतीने गुंडगिरीने, ह्या एक अशिक्षित माणूसच करू शकतो असं. एवढी जलसी त्याला आहे. मी तुम्हाला त्याच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देतो. गणेश कवडे का मागे लागलाय माझ्या? एकतर हा स्वतः लोकांपुढे गेलं पाहिजे. हा स्वतः अतिक्रमणदार, हे त्यांच्या अतिक्रमणाचे पुरावे माझ्याकडे. त्यांच्या कशाचं अतिक्रमण? शासकीय जमिनीवर अतिक्रमण. सिटी सर्वे नंबर 74 मध्ये, ओझरमध्ये सिटी सर्वे नंबर महाराष्ट्र शासन. अतिक्रमणदार जगन्नाथ दत्तात्रय कवडे. सिटी सर्वे 12 नंबर मध्ये. जागा कोणाची? शासनाची. महाराष्ट्र शासन. महाराष्ट्र शासन, वन विभाग, महाराष्ट्र शासन, सगळंच महाराष्ट्र शासन येतं. वन विभाग. गणेश कवडेंनी काय केलं? अतिक्रमण केलेलं आहे पंचायती. काय बांधलं? त्यांचे लॉजिंग आणि ते तिथे शासनाच्या जागेमध्ये गणेश कवडेंचा लॉज आहे. काही भाग आहे त्यांचा. हो, आहेच आहे तिथे. आता हा उतारा शासनाचा उतारा आहे माझ्याकडे. किती तारखेचा आहे? हा 2011चा आहे. 2011चा? हो. सध्याची काय परिस्थिती? अतिक्रमण तसंच आहे. सध्याचं तुम्ही ऑटो पाहिलंय? हाच आहे. आज पण हाच आहे. अच्छा. 1992 पासून हाच आहे. अतिक्रमणदार म्हणूनच आहे त्याच्यावरती. त्याचे हे कारनामे हे फार छोटे झाले कारनामे. तो अध्यक्ष होता, त्यांनी बायलॉज चेंज केला. त्यानंतर त्यांनी
एक इतका भयानक प्रकार आला. त्यावेळेस जी तिजोरी मोजायची त्या अध्यक्ष वेळात ती एक 7 ते 8 लाखाच्या दरम्यान असायची. भेटवस्तू त्यांचं मोजमाप व्हायचं. भेटवस्तू म्हणजे सोन्याचा दुर्वा, चांदीच्या वस्तू वगैरे येतात त्या अचानक विश्वस्त मंडळ चेंज झाल्यानंतर 11-12 लाखावर गेलं. भेटवस्तूंचे पण वाढले. तर काही पुजारी लोक दैनंदिनी भरायचे. आता बायलाच हे सांगतो, पुजाऱ्यासहित सगळी लोक देवस्थानचे कर्मचारी आहेत. त्यांना भेटवस्तू किंवा पैसे घेता येणार नाही. मग 1000-5000 रुपये रोज कुठनं यायचे. एक विश्वस्त, एक अत्यंत जबाबदारीने सांगतोय, एक विश्वस्त यांच्याकडनं दैनंदिनी जमा करायचा आणि श्राम पतपेढीत भरायचा. याची तुम्ही श्राम पतपेढीतनं यात काढू शकता. चुकलं काय? काय चुकलं? हे पैसे कुठून यायचे रोजचे 5000 रुपये? इन्कम ऑफ सोर्स. हा, एक विश्वस्तच जमा करतोय. जर पगार जर महिन्यानी पगार जर मग तिजोरी वाढली कशी? भेटवस्तू वाढल्या कशा? आणि 2 विषय वेगळे. पहिला विषय क्लिअर करू. तुमचं म्हणणं असं आहे की गणेश कवडे अध्यक्ष असताना दररोजचे 5 रुपयाचे ते पतसंस्थेमध्ये रिकरिंग डिपॉझिट करायचे. गणेश कवडे नाही, हे जे पुजारी आहेत हे गणेश कवडे अध्यक्ष असताना म्हणजेच गणेश कवडे समजू आपण ना, जो प्रमुख असतो जबाबदारी त्यांची टीम आहे त्याची. मग ते 5000 रुपये कुठून आणायचे असं तुमचं म्हणणं आहे? हो. याचा अर्थ देणगी, हा जो तिजोरीतला डिफरन्स आहे, हा जो दिसतोय 5 लाखाचा, त्यातला काही पार्ट हा इथे जमा होतोय. हे सोनं चांदी 5 लाखाचा डिफरन्स म्हणजे 5 लाख काय कुठून? 5 लाख जो ते असताना जे व्हायची तिजोरी किती दिवसांनी उघडतात? साधारण 1 महिन्याने. म्हणजे गणेश कवडे असताना तिजोरी उघडल्यावर किती कलेक्शन व्हायचं? 7 ते 8 लाख. आता किती होतंय? 11 ते 12 लाख. आता मला एक सांगा, तुम्ही एखाद्या ट्रस्टचे अध्यक्ष, तुमच्या काळामध्ये कलेक्शन 10 लाख व्हायचं. हो. कदाचित मी आहे, माझ्या काळामध्ये ते 15 वर गेलो किंवा 8 वर आलं. हो. याचा अर्थ तुम्ही खिशातले पैसे टाकले किंवा मी काढून घेतले असं होत नाही. हा ग्रोथ नेहमी एका पॅटर्न मध्ये असतो. तुम्ही जो संशय व्यक्त करता नाही, पुरावा काय? पुरावा तुम्हाला सांगतोय ना, श्राम पतपेढीत दैनंदिनी जमा व्हायची. कामगारांचा पगार महिन्याने होतो. मग हे रोजचे 5000 एक विश्वस्तच जमा करून कसे भरायचा? यांनी सोनं चांदी कोणत्या सराफाकडे हे केलेलं आहे, मोडलेलं आहे? त्याचे पुरावे पाहिजे. नाही, याची इन्क्वायरी त्यांनी पुरावे दिले पाहिजेत ना. त्या संबंधित संस्थेला विचारलं पाहिजे की ह्या असताना हे असं एकदम हे कसं आलेलं आहे. तुम्ही या गावचे ग्रामस्थ आहे. त्यासाठी देवस्थान ट्रस्टनी एक पाऊल उचलले की तिथे कॅमेरे लावले, तिथे 2 माणसं ठेवली आणि तिजोरी वाढली. म्हणजे याचा अर्थ चोरीच होत होती. हा तुमचा आरोप नाही. जर वाढलंय हे आता याच्यापेक्षा वेगळं प्रमाण काय असणार? नाही, कसं आहे, गणेश कवडे अध्यक्ष नाही ऐका ठीक आहे, तुमचं तुम्हाला लक लाभो. मुद्दा असा आहे, गणेश कवडे अध्यक्ष नसताना तिजोरीमध्ये कमी पैसे यायचे, दागिने वगैरे कमी यायचे किंवा काय असेल ते. आता कार्यकारिणी बदलल्यावर जास्त येत आहेत. तुमचा असा दावा आहे की तेव्हा काहीतरी हेराफेरी व्हायची. ही गणेश कवडेची टीम आहे ही. हा तुमचा आरोप आहे, आमचा नाही. हो, मी सांगतो. उद्या गणेश कवडेंनी तुमच्यावर आबरूनच दावा ठोकला तर याला जबाबदार सुनील कवडे, सुरेश वाणी नाही. नक्कीच मी जबाबदारीने बोलतोय. त्यानंतरचे हा मंदिराचा एक विषय झाला. याचे जे होते पुरस्कृत सरपंच, त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव आला. कोण सरपंच? मथुरा कवडे. अच्छा. साल 2 वर्षापूर्वी, 1.5 वर्ष, 2024 आहे. हा, मला 21 मध्ये 21-22. ठीक आहे, ओके. काय झालं तेव्हा? 10 फेब्रुवारी 2023. तर त्याला जबाबदार तो मला धरतोय. त्यांनी सरपंचांनी मला खोटी माहिती दिली, त्याच्यावरनं सदस्य आणि त्यांचे हे झालं. ही गणेश कवडेची टीम कशी आहे, मी हल्ला करायचा, मी तुम्हाला याची सिक्वेन्स सांगतोय. तर ह्या मंदिराच्या व्यवहाराशी मंदिराचा गणेश कवडेंच्या तुम्ही आता जो 7-12 ओपन करताय, हो, त्याच्या ज्या गोष्टी ओपन कसला, तो माझा हा रिव्हेंज घेण्यासाठी इथे आलेला आहे. अच्छा. आणि माझ्यावर हल्ला झाला, सेवेकरी किंवा त्या मंदिराचा काहीच संबंध नाही. त्यामागचं राजकारण मी ते तुम्हाला उलगडून सांगतोय. त्याने जे हे केलेले आहेत, जे कारणाने, ती मी राईट ऑफ इन्फॉर्मेशनने पंचायतीमधून पेपर घेतले, काही देवस्थान काही चर्चा करून लोकांकडनं जी माहिती घेतली तीच उघड करतोय मी. त्याने कुठेही जावं, माझ्याकडं पूर्ण पेपर आहे आणि सगळ्या गावाला माहिती, सुनील कवडे पेपरशिवाय कधीच बोलत नाही या गोष्टी. तुम्हाला एक याची बायको हे होती, सरपंच होती. त्या काळातले काही प्रकार सांगतो. एक आमचा बायलॉज, एक देवस्थानचा विषय राहिला. बायलॉज प्रमाणे आर्थिक लेखाजोखा मांडायचा असतो ना, त्याने दिला. कुठे मांडायचा असतो? ग्रामसभेत मांडायचा असतो दरवर्षी. ना त्याने दिला अर्ज करून, ना मांडला.
हे त्याचे अर्ज आहेत तुमच्या माझे. ग्रामसभेने विचारलं का नाही जाब? विचारला जाब. अहो अख्खं गाव याच्या दहशतीखाली आहे. काय दहशतीचा काय विषय? दहशतच आहे लोकशाही ना. हा जर महाराष्ट्र, एवढं बिहार- एवढं होऊन जर हात देतच नाही म्हणजे दहशतच आहे. आता ह्या टंचाई विहिरीची एक फाईल आहे माझ्याकडे. कशाची? टंचाई विहीर, टंचाई काळामध्ये बांधले खोदलेली विहीर. अच्छा, पाण्याची ओके. टंचाई विहीर, आणि तिचं साधारण व्हॅल्यू आहे 14,99,000. बर. त्यात ॲटम आहेत सगळे. ॲटम रेटनी तिची खोली किती आहे, त्याचबरोबर काय काय ॲटम आहेत, त्या पॅनल्स आहेत, पंप्स आहेत. तिची खोली 7 मीटर केली आहे, जी 11.5 मीटर पाहिजे. तिच्यावर पंप्स नाही, आता विहीर किती मीटर आहे? 7 मीटर. तुम्ही कधी मोजली? विहीर ही जेव्हा मी अर्ज केले तेव्हा आम्ही स्वतः जाऊन विहीर मोजली, त्यावरचे ॲटम केले, त्यावर तुम्ही मोजली? त्याचा काही मोजली. पंचनामा आहे? पंचनामा. हा प्रश्न का घेतो? हा मी सांगतो तुम्हाला, त्या सगळा उलगडा करतो. आजही गेले, विहीर कुठेही गेलेली नाही, विहीर जागेवर आहे. कुठेही मोजू थोडक्यात शकतो. गणेश कवडे, तुम्ही किंवा ग्रामपंचायत समोरासमोर मोजायची तयारी आहे. हो सगळे. आणि त्यातले जे ॲटम आहेत हे सगळ्या ॲटम सह्या केलेले आहेत. ॲटम क्रमांक 1. थांबा मी थोडं याने मांडतो तुम्हाला. ठीक आहे. हे केले. ह्या विहीर आहेत साधारण 30-35 विहिरी आहेत अशा याच्याच बरोबर ती वेगवेगळ्या गावांमध्ये. ग्रामपंचायतीच्या गावांमध्ये का गावात? वेगवेगळ्या गाव ओझर बरोबर अशा 30-35 विहिरी, टंचाई विहिरी मंजूर झाल्या. ओके. ही त्यांनी हँडओव्हर केलेली आहे. अस्मिता कवडेंकडून हँडओव्हर झालेली आहे ही विहीर. अस्मिता कवडेंना सरपंच असताना त्यांनी हँडओव्हर केली. इथे कोणाला केली हँडओव्हर? ठेकेदाराकडनं घेतली? ठेकेदाराकडनं ओके. हँडओव्हरच आहे हे ॲटम. या सगळ्या गोष्टीची विचारणा झाली, कुणीही नीट उत्तर देत नाही. ते चुकलं काय पण? ॲटमच नाही, सरळ चोऱ्या झालेल्या कुठले आहेत. ॲटम? काय ॲटम? जेवढे त्याच्या कोटेशन सांगा ना मध्ये काय ॲटम आहेत तेवढे. म्हणजे काय तुम्ही काय पाहिलं मग? असं हे आरोप का करता? पाईपलाईन्स आहेत. पाईपलाईन Pumps झालेली नाही? नाही. त्याच्याबरोबर जे पाईप्स आहेत पाईपलाईन झालेले नाही. त्याच्याबरोबर पंप्स होते, पंप्स नाही. त्याच्याबरोबर पॅनल रूम आहेत, पॅनल रूम्स नाहीत. मग ते पाणी कसं? पंप हाऊस हा पाणी उचललंच गेलं नाही अजून. विहीर तशीच जागेवरच आहे? जागेवरच आहे. म्हणजे तो निधीचा काय अपहार केला का काय? अपारच आहे ना, हा अपारच आहे. आणि हे असे 30-35 गावांमध्ये झालेले आहे. मग तिकडच्या गावांमध्ये बांधलं असेल ना, हँडओव्हर झालं काय असेल ना? काय माहित नाही मग. आता सगळीकडेच गणेश कवडे असतील किंवा असे तुमच्या गावात जवळपास झाले म्हणून तुम्ही मांडवी- बाकीच्या गावांना कसं नाही, त्याच मग- रेशोमध्ये धरता? आता जर एक ॲटम सॅम्पल केला तर इन्क्वायरी या पूर्ण फाईल. माझं सांगण्याचा उद्देश अच्छा, असा आहे म्हणजे संबंधित sample डिपार्टमेंटने बद्दल याची असं चौकशी करावी. या सगळ्या फाईलची चौकशी करावी ओके, संबंधित डिपार्टमेंटने. सुनील कवडे तर जाऊ शकत नाही किंवा सुनील कवडेकडे एवढा वेळ नाही. संबंधित यंत्रणेने हा. पंचायत हे समिती, प्रत्येक- जिल्हा परिषद यांनी हे पाहावं. ॲटम आहेत, हे सगळे ॲटम रेटनी हे सगळे अच्छा. त्यातील बरेचसे आपण ॲटम. बाकीच्या गावांचं बाजूला ठेवू. ॲटम प्रमाणे तुमच्या गावामध्ये ना काम झालेलं विहीर नाही. तेवढ्या मीटर मध्ये खोदली नाही. ना ते इन्स्ट्रुमेंट बसवले. हा आरोप तुमचा आहे. आता मला सांगा, ह्या आरोपाचा आणि इथल्या वादाचा काय संबंध? मग हे जे संबंधित लोक होते, हे पुजारी, हे माझी ती सरपंचाचा विश्वास, हे सगळे लोक जमा करून फक्त ते मंदिराचा इश्यू आमचा चालूच होता, तो पकडला आणि माझ्या घरावर हल्ला झालेला आहे. म्हणजे ते मागचं राग काढून इथे त्यांनी तो- इथे त्या दिवशी माझ्या घरावर हल्ला केला. हा तुमचा आरोप? आरोप नाही, ही परिस्थिती आहे सगळी. हे तुमचं म्हणणं हो, ना? हो. आता मला सांगा, तुमच्या घरापुढे लाईट होती, कॅमेरे होते, चर्चा अशी होती, हा खरं खोटं माहित नाही, काय सगळं तुम्ही ड्रामा केला, सगळा बनाव केला, आतूनच कॅमेरा फोडायचा, माझ्याकडे आतूनच काचा फोडायचा. माझा प्रश्न तुम्हाला होता, सगळं करायचं तुम्ही आणि त्यांच्यावर शेकवायचं. बघा गणेश गवडे, तुम्ही मगाशी वापरलेला शब्द कसा गुंड आहे, खरं काय? माझ्याकडे ज्या शूटिंग आलेल्या आहेत, माझे कॅमेरे बंद होते पावसाळ्यानंतर, माझ्याकडे जे शूटिंग आलेले आहेत त्या त्यांच्याच लोकांकडनं आलेल्या आहेत. ते तुम्ही त्याच्यासोबत पाहत असणार असाल, आहे? मी तुम्हाला ज्या शेअर केलेल्या आहेत त्या मागच्या आता बाजूने एका व्हिडिओमध्ये मी पाहिले, कुठलं तरी मागच्या लाईट बाजूने- कोणतं दगड मागच्या मारतंय. बाजूने शूटिंग आहेत, ते आवाज आहेत. आणि त्यावेळेस मी 112ला माझा फोन चालू होता. म्हणजे मीच सांगतोय फोडायला आणि मीच 112ला फोन करतोय. पण पोलीस इथं आले होते. पोलिसांचं स्टेटमेंट आहे की जर तिथं आलो असतो तर काहीतरी गोंधळ झाला असता, मी बाहेर जर आलो असतो तर. माझा तोच प्रश्न होता, पोलीस इथं होते, तुम्हाला बाहेर बोलवत होते. पोलीस बाहेर पोलीस- बोलत पोलिसांनी नंतर असं सांगितलं, चांगलं झालं तुम्ही बाहेर नाही आला, कारण आम्ही दोघच जण होतो. आणि हे तुम्हाला बाहेर सांगतो कोण कोण- बोलवत होतं? बाहेर ते आवाज देत होते बाकीचे, कोण? गणेश कवडे स्थानिक आणि त्याचे. लोकं. पोलीस काय म्हणत नव्हते? नाही बाहेर असं पोलीस नाही, सांगत पोलिसांनी नव्हते? पोलिसांनी बाकीच्यांना काढून देत होते. अच्छा अच्छा. आणि पोलिसांनी तुम्हाला बाहेर बोलवलेलं नाही, नव्हतं? पोलीस- बाहेर चर्चा अशी होते की पोलीस तुम्हाला बाहेर बोलवत होते, नाही, तुम्ही म्हटले आम्ही उद्या येऊ, आज बाहेर येऊ शकत नाही. नाही, हे गणेश कवडेवर बोलणं झालेलं आहे माझं, आपण उद्या बोलू. अच्छा, गणेश कवडे हा पार्ट वेगळा आहे. गणेश इथं कवडे काय नेमकं घडलं?
गणेश तुम्ही कवडे- कुठला कॅमेरा फोडला? मी कॅमेरा फोडला नाही, माझे कॅमेरे फोडलेत. कोणी फोडले? गणेश कवडे आणि त्याचा जो मी ज्यांची नावं दिलेली आहेत ती 25 जण, अजून 8-10 जण आयडेंटिफाय झालेले नाहीत मला. आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. जे स्वामी मंदिराची जागा आहे ते डिस्प्यूट भविष्य काळामध्ये एकोप्याने सोडवायचं असेल, शेवटी तुमच्या अर्धांगिनी गावचे पोलीस पाटील होत्या, भविष्य काळात पुन्हा कंटिन्यू होतील, कुठेतरी मार्ग काढला पाहिजे. चर्चेने मार्ग निघतो. हे बा, गणेश कवडे कुठे चुकले असतील, सिस्टमने ऍक्शन होईल. पोलीस पाटलांनी नियमबाह्य काही केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई पण झाली पाहिजे. पण गावबाब म्हणून ते कवडे, तुम्ही कवडे कुठेतरी थांबणार आहे का नाही? एवढं मोठं देवस्थान, आता तुम्ही जे मध्यंतरी जे काही आरोप केले गंभीर, की विद्यमान कार्यकारिणी झाल्यावर देणगीच्या रकमा वाढल्या किंवा त्यांच्या काळामध्ये काही पतसंस्थांमध्ये ठेवी जायच्या, अहो मी तर फक्त ही गंभीर बाब आहे. अहो मी फक्त सॅम्पल दाखवलेत तुम्हाला. काही अशा खूप फाईल्स पडलेल्या आहेत माझ्याकडे. आता हा MLA फंड, आता हे काय लिहित आहेत अध्यक्ष गणेश कवडे, आम्ही असे 4 फंड घेतलेत आणि हा एक फंड घेतलाय आणि आम्ही दगडी फरशी बसवली कुठे बसले? मंदिराच्या आजूबाजूला, मंदिर परिसरात. अच्छा, 11 लाखाचे कोणाच्या 4. फंडावरून? आता हे निलमताई गोरेंचा फंड आहे अच्छा. आणि हे काम झालेलं आहे. तुम्ही पूर्णत्वाचा विधान दाखला परिषद द्या. आमदार, हा. तुम्ही पूर्णत्वाचा दाखला द्या कोणाकडे मागितला? पंचायतीकडे. ह्या सरपंच फॉर्मॅट. कोण होतं? सरपंच कवडेताई आहेत, राजेशताई कवडे. अच्छा, ओके. त्यांनी ह्या कामाचे पैसे देवस्थान ट्रस्टनी पेड केलेले आहेत. याचा ठेकेदार कोण, याचे हे काय, काहीच नाहीये पंचायतीकडे. पंचायतीला माहिती मिळेल ना, नाहीये पंचायतीकडे. ट्रस्ट का मिळेल? पंचायतीला समजा विचारलं, काम केलं कोणी? इथे ट्रस्ट येणारच नाही. काही असलं तर पहिलं पंचायतीकडे येणार, कोटेशन पूर्णत्वाचा ट्रस्ट दाखला नाही. हँडओव्हर पंचायत करणार. हे ट्रस्टच्या मंदिर परिसरात करायचं होतं. ती जागा कोणाची? ट्रस्टच्या पंचायतीला जागेची असेल तर पंचायतीचा संबंध नाही. नाही, मंदिर परिसराच्या विकासासाठी पैसे दिलेले आहेत फंड, हे आम्हाला माहिती आहे. फंड आलाय कोणाकडे? फंड पंचायतीकडेच येणार. पंचायती करून पंचायतीकडे आलाय का विचारलं का? पंचायतीकडे आला नाही. पंचायतीकडे ठेकेदार माहित नाही. पंचायतीला त्याचं सर, मग हा निधी डायरेक्ट ट्रस्ट का आलाय का विचारले का? ते असंच लिहिलेलं आहे. 4 फंड आलेत पहिले. त्यांच्या का आला असता तर त्यांना माहित पंचायतीकडे नाही. मागणी करायची गरज नाही. त्यांना माहित येऊच शकत नाही सर. असा हे त्यांच्याकडे मागणी केली असं कुठंच नाही. नाही, त्यांच्या समजा जर ट्रस्टच्या अकाउंटला आला असता तर पंचायतीकडे ही मागणी करायची गरजच गरज नव्हती. याचा अर्थ फंड त्यांच्याकडे आलेला नाही आणि पंचायतीकडे आलेला याचा अर्थ असा होऊ शकतो आला असेल तर. पंचायती- परस्पर काय गोलमाल माहित नाही. मग आता याचं केलं काय ना की हे 4 फंड गेलेत पुढं. प्रॉब्लेम यांना असा आहे की सुनील कवडे हे माहितीत का विचारतोय. आता सरकारी, आता हे काय असेल, आम्ही वैयक्तिक, मी आणि आमचं कुटुंब, आम्ही 30-40 लाख रुपये टॅक्स भरतो. 40 लाख हा, आणि किती जर क्षेत्र आहे तुम्हाला? क्षेत्र आहे 100 एकर आमचं जॉईंट फॅमिलीचं. म्हणजे माफ करा मला, एवढी वडलोपार्जित का विकत घेतली? नाही, काही विकत घेतलेली, काही वडलोपार्जित. अच्छा, तुम्हाला अपेक्षित काय? आणि हे असे आरोप करायचे, आमचं प्रत्येक गोष्ट आमच्या बॅलन्स शीटला जाते, आम्ही त्याच्यावर टॅक्स भरतोय, कुणी उठायचं आणि आमचं दुःख वाढवायचं काही कारण नाहीये. हे काय चोऱ्या करून मी केलेलं नाही. स्वकष्टाची जर तुमची ही सगळी प्रॉपर्टी असेल, 100 एकर नाही तुमची 1000 एकर जमीन होत्या, तुम्ही जर टॅक्स पे करत असाल तर घाबरायचं काही कारण पण नाही. अजिबात घाबरलेलं नाहीये. माझ्या चुका झाकायसाठी तुमच्या उघड्या करायचं काही कारण नाही. काय होतंय, एक जर गुंडांची गँग बनवून जर असा त्रास देत असेल आणि तुम्ही वारंवार गणेश कवडेंना गुंड 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 म्हणताय. हो, गुंडच आहे तो, कुणीही बोलत नाही. गुंडांना काय असतं, माणूस जर एखादा आगाऊ असेल, काय असेल, तर त्याला बाकीचे लोक हे करतात. हा ऐकतच नाही कोणाचं. हा जर ग्रामसभेत जर सरपंचांवर धावून जातोय, पोलीस पाटलांवर धावून जातोय, आणि मी बाकी कोणी नाही बोलायचं, बाकी याने सगळीकडे मध्ये बोलायचं. हा राजकुमार आहे, राजेश आहे का आपल्या इथे? होतकरू युवक असं तुमच्या गावचे लोक म्हणतात. होतकरू युवक, बाकी कोण आहेत मग गावात ग्रामस्थ? तर जो पुढे येईल, जो पुढे पुढे येईल नाही, दादागिरीने कोणालाही खाली वाचवायचं. याला गणेश कवडेंनी होत दादागिरी याला होत करू मी पाहिजे नाही. म्हणजे मी याला गणेश कवडेंची वकिली करत नाही. ते गुंड असतील तर ऍक्शन व्हावी, नसतील तर तुमचं व्यक्तिगत काय वाद असेल तुमचं तुम्हाला माहिती. पण गणेश कवडे गुंड आहे हे मी नाही म्हणू शकत. नाही, मी अनुभवले, माझ्या कुटुंबाने अनुभवले, म्हणून मला वारंवार बोलायला लागते. आमच्या कुटुंबाची काही चूक नसताना कोणाच्या तरी प्रेशरवर आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यात टार्गेट असं मुलगा अमेरिकेला नाही गेला पाहिजे, पोलीस पाटील पद गेलं पाहिजे. हा असा कसाच घाबरत नाही. याच्यावर धावून गेलं तर हा घाबरत नाही. मग याचं कुटुंब जर एकदा दहशतीखाली आणलं तर हा घरात बसेल आणि हे उपद्व्याप थांबवेल. आता हे उपद्व्याप आहेत, हे चुकीचे
एखाद्या फंडाचा अपव्यवहार होत असेल, कुठे चोरी होत असेल, त्यात मध्ये बोलणं, याला आगाऊपणा म्हणाल, याला दादागिरी म्हणाल, काय म्हणाल नक्की? काय चाललेलं आहे? तुम्ही जर एवढं अकाउंटमध्ये मिस्टर क्लीन आहे, तुमचं सगळं काम एकदम व्यवस्थित आहे, तर तुमच्यावर जर खोटे गुन्हे दाखल केलेत, तुम्ही फाईट का करत नाही? फाईट नक्कीच करणार मी, फाईट नक्कीच करणार. मी कुठे म्हटले मी माझा वकील देणार, सगळ्या ठिकाणी भांडणारच आहे. असं मी मान्य थोडी केलेलं आहे हे गुन्हे. मी तुम्हाला तेच सांगतोय, मी माझ्यावर का गुन्हे दाखल झालेले आहेत, याला कारण काय? गणेश कवडे का आलेला आहे आडवा? मग त्यांनी तुमच्यावर गुन्हे दाखल केले ते खोटे, हा तुम्ही त्यांच्यावर दाखल केले ते खरे. मी त्याला प्रूफ दिलेले आहेत. त्यांनी पुरावे दिले असतील ना? नाही दिलेले पुरावे. पोलिसांनी कसे दाखल करून घेतले? मी सांगितलं ना, ह्या जमावानी जर 100 जण गोळा करायचे, जे आपल्या गावात दबाव आणला. दबाव आणलेला आहे आज प्रशासनावर, पोलीस प्रशासनावर दबाव आणून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. मला तर इथपर्यंत कळते, असं नसेल तर आम्ही असेंब्लीला, तिथे असेंब्ली चालू होती, अधिवेशन नागपूर अधिवेशन चालू होतं, आणि त्यामुळे जर हे जर नाही केलं तर असेंब्लीपर्यंत जाईल. एक सरपंचाचा गुन्हा नाही तर ओझरचं काहीतरी होईल. म्हणजे आमच्या कुटुंबाचा त्याच्यासाठी या नेत्यांनी बळी घेतला, आमच्या कुटुंबाचाच बळी घेतला. आमच्यावर खोटे केसेस दाखल झाले. म्हणजे मी प्रोफेशनल माणूस आहे, मला 4 दिवस बाहेर कामं असतात. जर हे मी केलंय का माझ्या स्वतःसाठी, तर मी काही मागितलेलं नाही. हे समजा देवस्थानमध्ये काही चुकत असेल तिथे बोललोय, पंचायतमध्ये काही होत असेल बोललेलं आहे, याचा अर्थ तुम्ही मला अशा पद्धतीने घेणार? कवडे साहेब मला माफ करा, पण चर्चा अशी होते की सुनील कवडे यांच्याबद्दल गावामध्ये जनमत अजिबात चांगलं नाही, त्यांना कधी कोणाला भेटायला येत नाही, सुनील कवडेंचे सगळ्यांशीच संबंध वाईट आहेत. हा प्रश्न आज विचारतोय मी, तुमच्या गावातील काही लोक बोलत आहेत. लोकांपुढे खरं जाणं अपेक्षित आहे. तुमच्या प्रश्नाचं याचं उत्तर आहे, सुनील कवडे चुकीला काहीच कधी सहन करत नाही. मग ही लोकांची मनं सांभाळायची आणि चूक दाबायची, करप्शन दाबायचं, हे मला पटत नाही, माझ्या तत्वात बसत नाही. यात कोणी जर संबंधित असतील ते माझ्यावर नाराज नक्कीच होणार. आता तुम्ही पाहताय सगळे पेपर, हे माझ्या घरातले पेपर नाहीत ना, आणि हे पेपर फुकट येतात का यासाठी? एवढे गठ्ठे कशाचे? हे सगळे, हे जे चौकातल्या वगैरे हे ज्या गोष्टी चालल्या होत्या, हे बायलॉज आहेत, किंवा इव्हन याचं शेड्यूल आहे आपलं देवस्थानच्या प्रॉपर्टीचं, या सगळ्यासाठी मला जेवढं समजतं, मला जेवढी अक्कल आहे, त्यासाठी देवस्थानसाठी मी नक्कीच चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्न केला, नागरिक राहिलेलो आहे. आपण याचं शेड्यूल व्यवस्थित बनवू. आपण त्या बायलॉजसाठी त्या कमिटीत मी होतो, बायलॉजसाठी कुठे कुठे अडचणी येतील, त्यामध्ये जेव्हा आम्ही हे बनवली, स्कीम बनवली, तर प्रत्येक ठिकाणी मी माझे इनपुट चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत घटना दुरुस्तीमध्ये. आपण ज्यावेळेस बायलॉज बनवतो तर तेव्हा काय, कुठली भाषा आपण काय शब्द वापरतो? अनेक्षर हे म्हणतात त्याला. मग हे सगळं करताना आपण सभासदांची बैठक घेतो. हो. तुमच्याकडे रूल काय आहे? सभासद आहे का ग्रामसभा निर्णय घेणार? ग्रामसभा आणि ओझरचे रहिवासी यांनी आम्हाला 11 जणांना निवडलं होतं बायलॉजच्या वेळेस. ही का वेळ आली? हे जे मागचं विश्वस्त मंडळ होतं त्यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता ग्रामसभा आणि ग्रामस्थ यांच्याऐवजी अध्यक्ष म्हणून पाहतील, त्यांच्या खाली नवीन निवड कोण होतो अध्यक्ष त्यावेळेस? बी अण्णा मांडे होते. नाही, ट्रस्टचे अध्यक्ष त्यावेळेस घटना ज्यावेळेस चेंज झाली तेव्हा बी अण्णा मांडे होते. बरं. आणि गणेश कवडे, आता हे सगळ्यांना माहिती आहे, गणेश कवडे सगळ्यांना डॉमिनेट करून स्वतः चालवायला पाहतो. करता करविता म्हणजे वाईटाचे करता करविता गणेश कवडे. चांगलं झालं तर गणेश कवडेमुळे नाही. चांगलं झालं म्हणजे काय झालं? तुम्ही आता हे बाप्पाचं नाव आहे, नाव कसं वापरायचं? आता मला एक सांगा, अष्टविनायक गणपती आपलं प्रसिद्ध आहे, त्यांची एक वेबसाईट होती गणपती देवस्थान ट्रस्टची, फॉलोअर्स असतात बाप्पावर विश्वास ठेवणारे, ती तुम्ही दुसरीकडे वापरली तर चालेल. ते फॉलोअर्स काढायचे, विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्ट काढायचं, स्वामी समर्थ मंडळ, दोन्ही देव पूजनीय आहेत, असं चालतं? हे दोन विषय वेगळे नाही, ट्रस्ट वेगळी. हा, ही वेगळी आहे. मग फक्त तू काय हा पब्लिक स्टंट करतो का? ते 12,000 फॉलोअर्स इकडचे इकडे उचलायचे, कसे उचलतात? मग तो तिकडे अध्यक्ष नाही ना, मग आता इकडे, मग फॉलोअर्स इकडे, नाव चेंज केलं, श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्ट चेंज करून स्वामी समर्थ ट्रस्ट केलेलं आहे. आता भविष्य अराजकता नाही का साहेब? 12,000 फॉलोअर्सला तुम्ही, आता कसं आहे, दोन गोष्टी आहेत. देवस्थान ट्रस्ट तुमची ओझरची महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेली आहे. तर अशा प्रकारे काही लिकेजेस असतील, काही नियमबाह्य होत असेल तर ते तुम्ही, ते धर्मदाय आयुक्त, कार्यकारिणी पाहून घेईल. राहिला प्रश्न तुमच्या इथल्या वादावादीचा, तर गणेश कवडे आणि त्यांनी इथे जो काही गोंधळ घातला असं तुमचं म्हणणं आहे, पोलीस यंत्रणा शोधेल. तुम्ही महाराजांच्या घरी गेला होतात हे तुम्ही मान्य केलं, तुम्ही काहीच केलं नाही असं तुम्ही म्हणताय. तुमच्या अर्धांगिनी म्हणजे या गावच्या पोलीस पाटील
प्रीती कवडे तिकडे गेल्याच नाही असं तुमचं म्हणणं आहे. तुमचा मुलगाही तिकडे गेला नाही असंही तुमचं म्हणणं आहे. पोलीस या प्रकरणाचा शोध घेतील, तुम्ही या प्रकरणामध्ये फाईट कराल, परंतु गणेश कवडे, सुनील कवडे ही कवडे भावकी आहे. यातनं चर्चेतनं काही मार्ग त्या मंदिरासाठी काही निघेल. गणेश कवडे आणि सुनील कवडे भावकी नाही, माझी गावाबरोबरच भावकी आहे आणि त्याची दादागिरीची भावकी आहे. तुम्ही म्हटला तडजोड, नक्कीच आमची तडजोड झाली होती. याने तडजोड बिघडवलेली आहे, तुम्ही लक्षात घ्या विषय. याने इथे येऊन 1.5 महिन्यात इथली तडजोड बिघडवलेली आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना. याला भावकी नाही, याला मोठं पद पाहिजे, याला सगळे भाऊ म्हटले पाहिजे, एवढंच याच्या डोक्यात आहे. याच्या पलीकडे काहीच नाही. हा करतो काय तुम्ही विचारा ना. मी काम करतो, मी शेती करतो म्हणजे त्यांचा मंडपाचा व्यवसाय घ्या, मग दाखवा कधी कुठेतरी बॅलन्स शीट मध्ये व्यवसायात काहीतरी असेल ना. मग हा दाखवावं ना त्यांनी, जसं मी तुम्हाला दाखवा. हा नाही, गावाला सांगावं त्यांनी. काय गावाचा संबंध आहे? प्रत्येकाची तो खाजगी विषय ना. मग तुम्ही जसे म्हणता ना, मी गणेश कवडेंची वकिली करत नाही. ऐका ना, तुमच्या विषयाला तुम्ही म्हटलं तुमच्याच प्रश्नात उत्तर आहे. माझ्या आवाजात असं बोलतात, मग ही पण चर्चा आहे, हा करतो काय? ही जी चर्चा असेल ना, काय अडचण दबक्या आवाजात जर 50 लाखाची गाडी घेऊन हा करतो काय? उत्पन्नाचे source. याचे उत्पन्नाचे सोर्स सांगावे असं लोकांनी. तुमचं म्हणणं आहे. हा, मला तर म्हटलं नाही आजपर्यंत जमीन कशी घेतली कोणी. मी विचारतो ना आता, नाही. 100 एकर कुठं नाही, मी दरवर्षी मी सांगितलं तुम्हाला, त्याला उत्तर पण दिलंय. असं हा पैशाला हात लावेल लोकांना, हा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, हा कोणत्या देवाच्या पैशाला हात लावणार नाही, पंचायतीच्या याला हात लावणार नाही. तसं याच्या बाबतीत का नाही बोललं जात? म्हणजे काहीच बोलत नाही लोक. एक तर काम बोलत प्रामाणिक नाही, ते असेल, भीतीने बोलतात. एक तर काम चांगलं असेल, तुमच्या भाषेत म्हणजे दहशत असेल. दहशतीने आहे, पूर्ण सांगतोय मी, दहशतीने. जर दहशतीने म्हणजे माझ्या बरोबर जे पोलीस स्टेशनला आले माझे हितचिंतक, हा प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला दम देतोय, ही दहशत नाही तर काय म्हणणार साहेब तुम्ही याला? म्हणजे तुम्हाला भेटायला आलेल्या माणसांना हा का भेटायला गेला? हा इथपर्यंत धमकवते, तिथपर्यंत. एखादं उदाहरण आहे का? एक सांगा सगळ्यांना ना, एक. सगळ्यांना याला गणपतराव कवडे ग्रामपंचायतचे जे सदस्य होते म्हणजे बरोबर, गणपत कवडे तुम्हाला भेटायला आले, माझ्याबरोबर तिथं आले, त्यांना सगळ्यांना त्यांनी हे केलेलं आहे. एक आपण उदाहरण घेऊ. गणपतराव कवडेंना सुद्धा विचारू शकता तुम्ही. ते गणपतराव ते काय फक्त म्हणाले, तो का गेला? ते तिथे भेटवायला आले गणपतराव कवडे पोलीस स्टेशनला. आपण हा विषय चर्चेने मिटेल का? तर हा त्यांना धमकवतो, तू तिथे आलाच का? हे तुम्हाला कोणी सांगितलं? गणपतराव माझं बोलणं झालेलं आहे. कदाचित गणपतरावांनी तुमचे संबंध चांगले राहावे म्हणून 4 शब्द जास्तही सांगितले असतील. त्यांनी एवढंच, आणि तिथे येऊन ते एवढंच बोललेले, आपल्याला यात काही मिटवता येईल का? माझ्याशी पण हे बोलले तिथे आल्यानंतर. मला बोलले ही गोष्ट आपल्याला काही मिटवता येईल, सामंजस्याने मार्ग निघावा सगळ्यांना. तुम्ही मला 4 वेळा बोलले आपल्याला सामंजस्याने मिटेल मी का? त्यांनाही म्हणालो. हा. आणि जो जबाब आहे मला एवढंच कळतंय, तक्रार खोटी कशी दाखल झाली, तिथे कॅमेरे आहेत. 4 वेळा ते बदलले. 4 वेळा बदलले. ही वस्तुस्थिती आहे. FIR बदलला. 4 वेळा अगोदर लिहून, ते म्हणाले 4 वेळा लिहून MC आहे, नंतर ते म्हणाले नाही नाही, FIR दाखल झाली पाहिजे, नंतर ते बुटच मारला, बुट काढूनच मारला, निवासस्थानी मारलं, किंवा ते असं काहीतरी चर्चा होत होती. जे असेल ते असेल. तक्रारदाराचं स्टेटमेंट असतं आणि मग कलम असतात. पहिली कलम घ्या आणि मग तशी तक्रार घ्या. सुनील भाऊ, कदाचित असं असेल, ज्यांना तुम्ही मारहाण केली असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही म्हणता मी केलीच नाही. कदाचित ते मेंटली फ्रेश नसतील, मेंटली डिस्टर्ब असतील. म्हणजे वेळे नाही. समजा तुम्ही आता मला मारलं, तुम्ही मेंटली थोडंफार हँग होतो हो. ना, आठवत नाही. बाकीचे सेवेकरी आठवून सांगत असतील. हो, मेडिकल सर्टिफिकेट मध्ये काहीतरी आलं पाहिजे त्याला, त्या गोष्टीला. तुम्ही हा शब्द घ्या, आणि बाकीचा बाहेरचा माणूस नाही सांगू शकत. तो तिथला असेल, बाहेरचा माणूस, ज्याला काय घडलं त्यांनी ज्याला घडलं त्याला माहितीच नाही, तो माणूस जर त्या याच्यात जर शब्द ऍड करत असेल, तर हे टार्गेटेड नव्हतं का की पोलीस पाटील पद गेलं पाहिजे, मुलाला अमेरिकेत नाही जाता आलं पाहिजे, याच्यावर गुन्हा असा दाखल झाला पाहिजे, याला आत्ताच अटक झाली पाहिजे. हे ज्युरिडिक्शन ठरवणार की बाहेर आलेला अर्थात मोर्चा न्यायाधीश, ठरवणार? न्यायालय स्वतंत्र यंत्रणा आहे. आणि त्याच्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे. मग उद्या जर माझ्या विरुद्ध अजून 200 लोक आले, उद्या परत माझ्या घरावर हल्ला करणार, मी काही शांत बसणार नाही. मी परत अजून 4 कागदपत्र मागणार. कोणीतरी असेल, कोणी अफेक्टेड असतील, कोणी असतील, ते अजून माझ्या अंगावर येणार. हे मोठे मोठे नेते मंडळी गेलते, ते उद्या माझ्या अंगावर धावून येतील. आमच्याबद्दल कसं काय बोलतो? म्हणजे काय तुमच्या जीवितावर धोका आहे काय? नक्कीच धोका आहे. जर असं जर होत असेल, जर एकट्या जर इथे ग्रामपंचायतल्या 4 फाईल जर काढल्या तर माझ्या घरावर हल्ला होतोय. उद्या जर मी एखाद्या मोठ्या नेत्याचा काही विषय घेतला तर काय होईल? आता तुमच्या बिहार आहे का काय? म्हणजे महाराष्ट्राचा करून काय ठेवलंय? यात माझे आमदार बेनके साहेबांनी स्टेटमेंट दिलं, किंवा शरददादांनी जे स्टेटमेंट दिलं, आणि त्याला होतं ना त्यांचं स्टेटमेंट होतं की आम्ही दोन्ही यांच्या व्यवस्थित चौकशा झाल्या पाहिजे.
आम्ही कधीच कोणाला बोललो नाही तुम्ही आम्हाला फेवर करा किंवा तुम्ही पोलीस स्टेशनला हे सांगा. तिथे ट्रस्ट आहे हे तुम्हाला मान्य आहे? ट्रस्टचा बायलॉज माझ्यापुढे आणतील. ती जागा पहिले कोणी साहेब, आपण एक चर्चा करू. ट्रस्टचं मी सर्टिफिकेट पाहिलं, आता मी काय व्हेरीफाय करू शकणार नाही, तर तो जो कागद मला दाखवला, ट्रस्टचं नाव होतं, धर्मदायकचा शिक्का होता, त्याच्यावर नंबर होता. म्हणजे आपण रजिस्ट्रेशन करतो ना, आउटवर्ड नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर होता. सध्याची जी कार्यकारिणी आहे, ज्या ट्रस्टचे गणेश कवडे अध्यक्ष आहेत, 21 का 22 लोक आहेत, ते सुद्धा करंट कार्यकारिणी आहे. मी ऑनलाईन चेक करेल. मला त्यात असेल तर पोर्टल खरं असेल तर नाही, मला त्याच्याबद्दल वाद थोडी आहे. कार्यकारिणी असेल तर म्हणजे तुमचं जे स्वामींचा विषय बाजूला, गावचं राजकारण याच्यामध्ये येते. गावचं राजकारण नाही, एका माणसाचा इगो येतोय आड फक्त. ते गणेश कवडे हा, आय एम समथिंग. मी म्हणेल तसंच झालं पाहिजे आणि मी पाहणार. आता मला इथे आल्या आल्या मला आत्ताही कमीत कमी 10 ते 12 जणांचा फोन आला, सुनील जपून राहा. याचा अर्थ म्हणजे काय? माझ्याशी बोलताना जपून राहा काय? सुनील जपून राहा. हा गणेश कवडे तिथे आलेला आहे फक्त तुला त्रास देण्यासाठी ट्रस्टचे आलेला आहे. अध्यक्ष झाल्यावर आपण दोघं मुलाखत करताना कोणाचे फोन नाही ना आले? एक दोन वेळा रिंग वाजलो नाही, एवढं तेव्हा सुरेश वाणींना व्यवस्थित बोलून आणि- ते त्यांची बाजू घेतील. काही बाजूचा संबंध नाही, जे आहे ते आहे. सुनील कवडे आजपर्यंत या गोष्टीला घाबरला नाही. तो आता कसाच घाबरत नाही. मग कुटुंबाला घ्या मध्ये हा प्रकार झालेला आहे. मला एवढंच सांगायचं आहे. आता एक शेवटचा प्रश्न. पोलीस पाटील जे तुमच्या अर्धांगिनी आहेत प्रतीक कवडे, यांचं पोलीस पाटील पद गेलेलं आहे. ते काय कायमचं टर्मिनेट नाही झालं निकाल लागेपर्यंत. आता ते गुन्हा खरा खोटा तुम्ही फाईट कराल किंवा काय होईल ते होईल. तुम्हाला तो मान्य का तुम्ही वरिष्ठाकडे ऍडमिट होणार? नाही, कायद्याच्या पुढे कोणीच नाही. पहिली गोष्ट, जर संबंधित अधिकाऱ्यांनी हे निर्णय घेतलाय तर मी सगळ्या अँगलने एक्सप्लोर करेल. तो त्यांनी कोणाच्या प्रेशरवर घेतलाय, फाईट तर नक्की करणार, याला चॅलेंज तर नक्की करणार निर्णयाला. मग याचा अर्थ असा नाही की मी जशी तक्रारच जर खोटी, याचा बेस मी तुम्हाला जो सांगतोय वारंवार की हे स्टेटमेंटच जाणीवपूर्वक बदलले, तर मग सुनील कवडे महाराजांच्या रूमवर गेले होतेच हे तुम्ही मान्य केलं? हो. तुमच्या पत्नी गेल्याच नव्हत्या नाही. त्या दिवशी? त्या दिवशी, हा. तुमचा मुलगा आहे तिथं नाही, नव्हता नाही. असं तुमचं म्हणणं आहे? हो. तुमच्याकडे कॅमेरे असतात, कॅमेऱ्यातनं तुम्ही तिकडे गेले, वळाले, किंवा समोरच्याही काही कॅमेरे असतील, हो. त्यात जर त्यांनी दाखवलं, तसे पुरावे दिले तर ते सिद्ध होईल. हो, नक्कीच सिद्ध होईल. नसेल तर तुमची नक्कीच बाजू सिद्ध clear होईल. जर मी एवढ्या जबाबदारीने बोलतोय आणि मी तशी तक्रार दाखल केलेली आहे पोलीस स्टेशनला. प्रेक्षक हो, सुनील कवडे या गावचे पोलीस पाटील, गणेश कवडे, स्वामी समर्थ देवस्थानचे विश्वस्त अरुण महाराज कुलवडे, हे जे काय संपूर्ण प्रकरण आहे, ती जागा कोणाची, कशी विकत घेतली, 2 गुंठ्याचा कागद कसा झाला, जे मूळ मालक आहे ते भाड्याच्या घरामध्ये का राहतात, वरचा मजला त्या ताईंना द्यायचं ठरलं होतं का, हे सगळे विषय अतिशय किचकट आहे. त्याचबरोबर गणेश कवडे यांची दहशत आहे, दादागिरी आहे, ते गुंडगिरी करतात असं यांचं म्हणणं आहे. एवढंच नाही तर विघ्नर देवस्थान ट्रस्टचा कारभार सुद्धा संशयित आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात हे खरं किती खोटं किती आपण ना यांची बाजू घेत ना त्यांची बाजू घेत. ह्या दोन्ही मंडळींना स्वामी समर्थ सुबुद्धी देईल, दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं. सुनील कवडे त्यांच्या पत्नी मुलावर जर खोटा आरोप केला असेल तर ते सुद्धा चूक आहे. किंवा सुनील कवडे त्यांची पत्नी त्यांचा मुलगा आजीला त्या महाराजांना मारहाण केली असेल आणि स्वतःला मात्र मिस्टर क्लीन म्हणत असेल तर ते सुद्धा दुर्दैव आहे. पोलीस योग्य दिशेने तपास करतील. आता या गुन्ह्याचा तपास उत्तरचे PI लहू थाटे यांच्याकडे नाही. भविष्य काळामध्ये काय होतंय, पण एक निश्चित ओझरचा गणराया आणि स्वामी समर्थ या सगळ्या मंडळींना योग्य दिशेने नेईल अशीच अपेक्षा. सुनील भाऊ, तुम्ही जे बोललात ते अनकट आम्ही निश्चित दाखवू. नक्कीच. धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.